नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी वटपौर्णिमेसाठी 3 स्पेशल अशा सुंदर रांगोळी सजावटी घेऊन आलेली आहे. या सजावटी तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार करू शकता. चला तर मग सुरू करूयात. सर्वप्रथम आपण वडाचे पान घेऊन ते असे गोलाकार पद्धतीने मांडून घेणार आहोत. त्यानंतर एका ताटामध्ये तांदूळ भरून घेणार आहोत. त्यावरती लाल रंगाच्या ब्लाऊज पीसची त्रिकोणी घडी ठेवून घेणार आहोत. ब्लाऊज पीसवरती आपण सौभाग्याचे अलंकार असणारे नथ आणि मंगळसूत्र देखील ठेवून घेणार आहोत. त्यामुळे आपली सजावट एक पारंपरिक आणि आकर्षक लुक मध्ये तयार होईल. त्यानंतर आपण जी पाने वडाची मांडलेली आहेत त्या पानावरती आपण हिरव्या काचेच्या बांगड्या देखील ठेवून घेणार आहोत. त्या बांगड्यांमध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाची रांगोळी घालून घेणार आहोत. त्यामुळे आपली डिझाईन अतिशय सुंदर अशी तयार होईल. त्यानंतर वडाचे पान हे वटपौर्णिमेचे महत्त्वाचे प्रतीक असल्यामुळे ही सजावट अधिकच सुंदर आणि अर्थपूर्ण दिसते. तर आज मी सर्वांना एक छोटासा प्रश्न विचारते. तुम्ही या वटपौर्णिमेसाठी कोणती रांगोळी काढणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुमचे मत मला नक्की कळवा. शेवटी आपण जे ब्लाऊज पीस ठेवलेले आहे त्यावर वटपौर्णिमा असे लिहून घेणार आहोत. त्यामुळे आपली सजावट अधिकच सुंदर दिसते. तुम्हाला आजची ही वटपौर्णिमेसाठीची सजावट, पहिली आपली सजावट कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही या ठिकाणी रांगोळीचा फायनल लुक देखील पाहू शकता. आपली सजावट अगदी कमी साहित्यामध्ये किती सुंदर अशी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडले असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता. तर मंडळी, आपण आपली पुढची सजावट पाहणार आहोत. जर तुम्हाला सणासुदीला घर सुंदर सजवायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण सर्वप्रथम या सजावटीमध्ये वटवृक्षाचे सुंदर प्रतीक तयार करून घेणार आहोत. वडाच्या हिरव्यागार पानांचा वापर करून आपण हे वटवृक्ष तयार करणार आहोत. वटवृक्ष हा दीर्घायुषी तसेच सुखसमृद्धी आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये वटवृक्षाला विशेष महत्त्व असते. तर आपण या झाडाचे अशा प्रकारे पानं मांडून आणि रांगोळीच्या साहाय्याने अशा प्रकारे वटवृक्ष आपण सुंदर तयार करून घेतलेला आहे. झाडाच्या बाजूलाच, म्हणजे जो आपण वटवृक्ष बनवलेला आहे त्याच्या बाजूलाच पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य सुंदर पद्धतीने आपण मांडून घेणार आहोत. त्यामध्ये हळदी कुंकू असेल किंवा फळ म्हणून जो काही आंबा आपण ठेवलेला असेल किंवा पूजेचे इतर साहित्य असेल, ज्यामध्ये छोटेसे सूप आहे, त्यानंतर सजावटीचे इतर साहित्य, संपूर्ण सजावटीला या साहित्यामुळे एक पारंपरिक रूप प्राप्त झालेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर वरच्या बाजूस हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस घेऊन त्यावर सुंदर दागिन्यांची आपण अशा प्रकारे सजावट केलेली आहे, जी सौभाग्यवती स्त्रीचे प्रतीक दर्शवते. त्याचबरोबर हिरव्या बांगड्यांची मांडणी देखील सजावटीला अधिक आकर्षक करते. आणि प्रत्येक आपण वटपौर्णिमेच्या आपल्या सजावटीमध्ये हिरव्या बांगड्यांचा आवर्जून वापर करतो. कारण आपल्या प्रत्येक जी स्त्री आहे त्यांच्याकडे हिरव्या बांगड्या ह्या असतातच. त्यामुळे आपण प्रत्येक आपल्या रांगोळीमध्ये हिरव्या बांगड्यांचा वापर हा करतच असतो. त्याचबरोबर पिवळ्या, लाल आणि हिरव्या या रंगांचा सुंदर असा संगम केल्यामुळे आपले डेकोरेशन खूपच प्रसन्न आणि सणासुदीला जे काही म्हणजे शुभ कलर आहेत तेच आपण या ठिकाणी वापरत असतो. त्यामुळे आपली सजावट अतिशय सुंदर अशी तयार होते. त्याचबरोबर बाहेरील बाजूस आपण बांगड्यांची अशी सजावट केलेली आहे. त्याबरोबर थोडीशी रांगोळी टाकून आपण असे चक्र देखील काढून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या रांगोळीला अधिकच उठावदारपणा मिळून जातो. त्याचबरोबर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून घ्या, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर मंडळी, वटपौर्णिमेला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे.
वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रिया प्रामुख्याने करत असतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात. यामागे सत्यवान आणि सावित्री यांची प्रेरणादायी कथा देखील आहे. चला तर आपण आपली पुढची सजावट पाहूयात. यामध्ये आपण सुरुवातीला हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस घेतलेले आहे. त्या ब्लाऊज पीसवरती वटपौर्णिमा असे लिहून घेणार आहोत. त्यानंतर आपण आज नथ कशी तयार करायची अतिशय सोप्या पद्धतीने, म्हणजे अगदी पिवळ्या रंगाच्या रांगोळीचे टिपके देऊन आपण आज नथ तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण टिपके देऊन स्टेप बाय स्टेप नथ कशी तयार करायची हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यामुळे या नथीमुळे आपल्या या वटपौर्णिमेच्या रांगोळीला अतिशय आकर्षक असा लुक आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. वटपौर्णिमा आपल्याला नात्यामधील प्रेम, तसेच विश्वास, समर्पण, त्याचबरोबर कुटुंबातील ऐक्य याचे महत्त्व देखील शिकवून जातो. हा सण केवळ धार्मिक सण नसून भारतीय संस्कृतीतील कुटुंब मूल्यांचे जतन करणारा उत्सवच मानला जातो. म्हणजे आपल्या जे काही सण उत्सवाची सुरुवात आहे ते वटपौर्णिमेनेच होते. अशा प्रकारे जे टिपक्यांच्या साहाय्याने आपण नथीचा आकार काढून घेतलेला आहे, त्यामध्ये बोटांच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण आकार देऊन घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने कशी आपली नथीची जी काही डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. पौर्णिमेच्या रांगोळीला अतिशय आकर्षक असा लुक आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण पिवळ्या आणि केशरी फुलांच्या पाकळ्या देखील या ठिकाणी वापरलेल्या आहेत. ब्लाऊज पीसच्या घडीच्या बाजूलाच आपण बाहेरच्या साईडनी पिवळ्या रंगाच्या पाकळ्या अशा चौकटीमध्ये घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर केशरी रंगाच्या पाकळ्यांनी असा अर्धगोल देखील आपण करून घेतलेला आहे. यासाठी तुम्ही न्यूजपेपरचा म्हणजे वर्तमानपत्राचा अर्धगोल किंवा एखाद्या पेपरचा अर्धगोल कापून घेतल्यामुळे आपल्या रांगोळीमध्ये जे आपण बाहेरच्या साईडने अर्धगोल केलेले आहेत ते अगदी परफेक्ट बनतात. मंडळी, आज मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी 3 वेगवेगळ्या सुंदर रांगोळी सजावटी दाखवल्या. यापैकी तुम्हाला कोणती सर्वात जास्त आवडली ते नक्की मला कमेंट करून कळवा. तुमची आवडती रांगोळी कोणती आणि का आवडली हे देखील लिहायला विसरू नका. अशाच सुंदर रांगोळी डिझाईन्स आणि सणासुदीच्या सजावट कल्पनासाठी विभा आर्ट आणि क्राफ्ट स्टुडिओला नक्की सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मला नवीन नवीन रांगोळ्या बनवण्याची प्रेरणा मिळत असते. धन्यवाद. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.